तुकाराम मुंडे प्रत्येकाला हवेत. प्रत्येक जिल्ह्याला हवेत, प्रत्येक राज्याला हवेत, प्रत्येक देशातल्या कानाकोपऱ्याला हवेत. अशी डिमांड पण सर्वसामान्य लोकं करतात आहे. काम तसं करावं लागतं मित्रांनो. त्यावेळेस जाऊनच अशी डिमांड होती. सर्वसामान्य लोकांना आर-ए-एस काय असतो हे देखील माहिती नसतं मित्रांनो. तुकाराम मुंडेंसारखे जे अधिकारी आहेत त्यांच्या कामामुळं ही पदवी जी आहे त्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये बसून जाते. एक आय-ए-एस ऑफिसर येतो, काय सर्वसामान्य लोकांचा विचार काय करतो, त्यांच्या पोटामध्ये चांगल्या गोष्टी जाव्यात याचा विचार काय करतो, सर्वसामान्य लोकांसाठी काम करतो, जे की एका अधिकाऱ्याला करणं गरजेचं आहे. नाहीतर काय-काय आय-ए-एस ऑफिसर्स आहेत, आय-पी-एस आहेत, जे की फक्त बपाऱ्या मारत राहतात, भाषणं देत असतात. कामाच्या बाबतीत बघितलं तर ह्यांचं काय बोलावं आता जाऊन त्या विषय तो लांबच करा. परंतु यांनीच पण मनाला कधीतरी थोडं तरी बाळगायला पाहिजे, की बाबा रे, आपण ज्या पदावरती बसलेलो आहे, त्या पदाचा सन्मान आपण ठेवला पाहिजे, त्या पदाला न्याय दिला पाहिजे. आपण जर असे कामं केले, आपला देखील लोकं सन्मान करतील, आपलं देखील कौतुक करतील. मोठमोठ्या अधिकाऱ्यांपेक्षा जास्त फेम हा तुकाराम मुंडे साहेबांना त्यामुळेच भेटतोय, कारण सर्वसामान्य लोकांना जसा अधिकारी पाहिजे, तसा अधिकारी तुकाराम मुंडेंच्या मार्फत भेटलेला आहे. म्हणूनच आपला महाराष्ट्र लकी आहे. इतर राज्यातले लोकं त्यांना डिमांड करत आहेत, की आमच्या राज्यात आणा. विचार करा मित्रांनो, या तुकाराम मुंडे साहेबांची जादूच वेगळी आहे.